करमाळाचा भोंदू मनोहर भोसलेचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर येत आहेत। मनोहर भोसलेनं चक्क सरकारी जमिनीवरच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। घोटी गावातील पाझर तलावाच्या 17 एकर शासकीय जमिनीपैकी 6 एकरवर भोसलेनं अतिक्रमण केलंय। तिथे फार्म हाऊस आणि बागा फुलवल्या। जादूटोणा आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या या बाबाच्या साम्राज्याची आता प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली आहे। दरम्यान याचाच आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी भरत नागणे। पाहूयात। करमाळा येथील स्वयंघोषित मनोहर भोसले यांचे आता अनेक कारनामे समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। या मनोहर भोसलेच्या जो आश्रम आहे त्या आश्रमाच्या बाजूलाच इथं 17 एकर शासकीय जमिनीमध्ये पाझर तलाव आहे आणि या पाझर तलावामध्ये दहिका उपसा सिंचन योजनेतून पाणी दिलं जातं आणि हे शेतकऱ्यांना दिलं जातं। मात्र याच 17 एकरच्या पाझर तलावाच्या बाजूला जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये जवळपास 5 एकर जमिनीमध्ये मनोहर भोसले यांनी अतिक्रमण करून या ठिकाणी नारळाची आंब्याची बाग लावलेली आहेत, घर बांधलेलं आहेत, जनावरं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर ही पाणी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मिळावं या उद्देशाने दरवर्षी या भागात पाणी दिलं जातं। मात्र या पाझर तलावातील पाणी मोटरीच्या साहाय्याने मनोहर मामाने जे 2 एकर शेततळ तयार केले त्यामध्ये हे सगळं पाणी त्यामध्ये उपसा करून ते स्वतःच्या शेतीला वापरतात आणि हे जे काही बेकायदेशीर विहीर आहे, जे काही बाग आहे त्यावरती प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी देखील या भागातील शेतकरी करतायत। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, करमाळा, घोटी।